यांना वंदन करून आपण आजच्या द्वितीय सत्राला सुरुवात करूया. कालच्या सत्रामध्ये आपण मंगलाचरण, सप्ताहविधी, ध्यानविधी, ज्ञान भक्ती वैराग्य आणि गोकर्ण आख्यान आपण श्रवण केलेलं आहे. आणि आजच्या कथेमध्ये आपण नारद चरित्र, परीक्षित जन्म आणि शुक मुनींचं आगमन, जन्म आपण पाहायचंय. अधिकारी पुरुषांचं वर्णन आजच्या द्वितीय सत्रामध्ये आपण श्रवण करणार आहोत. अल्पसा परिहार. आजच्या या द्वितीय सत्रामध्ये परत जे काही काल अनावधानाने एखाद्यांचं नाव आपल्याकडून स्वागतासाठी राहिलेलं असेल, तरीही आज सर्वांचंच, जे सर्व रुई गाव ग्रामस्थ भक्त मंडळ, या सर्वांचेच आभार. कारण गावापासनं खूप दूर अंतरावर हे आपलं मंदिर आहे आणि तरीही आपण कथा श्रवण करण्यासाठी या ठिकाणी आपली उपस्थिती लाभलेली आहे. आणि या ठिकाणी आपले साऊंड सिस्टम हे दादा, त्यांचेही धन्यवाद. कारण गेल्या वर्षी त्यांनी या ठिकाणी खूप सुंदर सेवा दिली आणि यावर्षीही त्यांनी खूप उत्कृष्ट अशी सेवा आपल्याला दिलेली आहे. आणि आमचे सहकारी वादक सर्वांचेही आभार. आणि यूट्यूब चॅनलचे प्रचारक पूजनीय श्री तपस्वीराज दादाजी राहेरकर यांचेही आभार. आणि परत जे काही इतर दुरून आलेले सर्व संत महंत आहेत आणि गुंजोटी निवासी आमचे पूजनीय श्री बाबूराज दादाजी कल्याणकर यांचीही उपस्थिती विशेष या ठिकाणी लाभलेली आहे. सर्वांनाच दंडवत प्रणाम. आणि आपण आपल्या द्वितीय सत्राकडे वळूया. या ठिकाणी आज आपण नारद चरित्र श्रवण करणार आहोत. अनेक जन्म होऊन गेले, दिवसेंदिवस या प्रत्येक जीवाला, प्रत्येक मनुष्याला सुख भेटावं, आनंद भेटावा, परमेश्वराचा आनंद प्राप्त करावा, ही तळमळ लागलेली आहे का नाही? लागलेली आहे ना. म्हणूनच आपण या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी आलेलो आहोत. परंतु सुख हे जे आहे ते अत्यंत दुर्लभ आहे. सुख म्हणल्यानंतर दुःख हे आपोआप पाठीमागे धावत येतं. आणि सुख आणि दुःख या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुख म्हणलं की दुःख आलं आणि दुःख म्हणलं की सुख आलं. परंतु आनंद हा एक वेगळा आहे. आनंद हा फक्त भगवंताकडे आहे आणि तो आनंद या जीवाला प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि तेच आजच्या या द्वितीय सत्रामध्ये की खरोखरच या ज्ञानाचे अधिकारी कोण आहेत, परमेश्वराच्या प्राप्तीचे, मोक्षाचे अधिकारी कोण आहेत आणि आपण अधिकारी होऊ शकतो का? आपल्यामध्ये ती योग्यता आहे का? आपल्याकडे ती पात्रता आहे का? हे आपण सुद्धा आपलं अवलोकन करायचे. आणि म्हणून सुंदर असं या ठिकाणी आयोजन, नियोजन, संयोजन या ठिकाणी झालेलं आहे. आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त करता येईल या ज्ञान गंगोत्रीमध्ये नाहून निघण्याचं हे एक यज्ञ आहे. आणि तो आपण परिपूर्ण संपूर्ण 8 दिवसामध्ये आपण या ठिकाणी या आनंदाचा लाभ प्रत्येकाने घ्यायचा आहे. जे काही बाहेर भक्तमंडळ बसलेले असतील त्यांनी सुद्धा आतमध्ये यायचं आहे. एकदा ऋषी नारद मुनीजी तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणारे हे ऋषी आहेत. असंच गमन चालू आहे त्यांचं. आणि चालू असताना त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला आहे की नारद मुनी हे जे यांचं जीवन आहे अशा प्रकारचं का? हे ऋषी मुनी यांचं हा ऋषी वेश का?
असा प्रश्न एकदा नारद मुनींना करण्यात आलेला आहे. आणि तो करण्यात आल्यानंतर नारद मुनीने आपलं संपूर्ण जे जीवन चरित्र आहे, पूर्वजन्म आपला जो आहे तो या ठिकाणी सांगायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी नारद मुनी हे ऋषीमुनी सांगत आहेत की मी पूर्वजन्मामध्ये गंधर्व होतो आणि गंधर्व असल्या कारणास्तव त्या ठिकाणी त्यांचं नाव उपपरहण असं होतं आणि देव लोकांचा त्यांना श्राप लागलेला आहे. एक चूक माणसाची नित्य नरकाकडे घेऊन जाते. एकदा जर हा फेरा पडला तर तो कित्येक जन्मोजन्मी अनंत जन्म गेले तरी आपण त्या दुःखातून त्या नरकातून बाहेर पडू शकत नाही. म्हणून नारद मुनी आपलं जीवन चरित्र सांगत आहेत की माझं नाव उपहरण होतं आणि देव लोकांची भेट झाली आहे. देव लोकांची भेट झाली, परंतु त्या ठिकाणी अशा या देव लोकांच्या समुदायामध्ये मी अश्लील गीत म्हणलेलं आहे. पहा, या पेंडॉलमध्ये ही श्रीमद भागवत कथा चालू असताना जर एखादा मुलगा अश्लील जर गीत या ठिकाणी म्हणत असेल तर तुम्ही त्याला रागवणारच. सहजच आहे, साहजिकच आहे की तुम्ही त्या मुलांना रागवणार. तोच प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे. त्या ऋषीमुनींचं हे अश्लील गाणं ऐकल्यानंतर त्या देव लोकांना राग आलेला आहे आणि देव लोकांनी या ऋषीमुनींना श्राप दिलेला आहे. हो, तू या मृत्यू लोकामध्ये जन्म घेशील असं आणि एक दासी पुत्र म्हणून तुझा जन्म होईल असं त्या नारद मुनींना श्राप त्या देव लोकांचा लाभलेला आहे. आणि म्हणून या लोकांच्या श्रापामुळे एक दासी पुत्र म्हणून या ठिकाणी जन्म घेण्यात आलेला आहे. आणि हे सर्व पूर्व वृत्तांत ऋषीमुनी नारद या ठिकाणी सांगत आहेत. एक गाव आहे आणि त्या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांची आई, त्यांचे वडीलही होते, परंतु पिता काही कारणास्तव मृत्यू पावलेले आहेत. या ऋषीमुनींनी सांगायला सुरुवात केलेली आहे की जन्मता क्षणी माझ्या पित्याचा मृत्यू झालेला आहे आणि आता राहिला फक्त आईचा आधार. असं प्रत्येक कुणाच्या तरी जीवनामध्ये घडत असतं. आपण पाहत असतो की ज्या मुलाचा पिता मृत्यू पावलेला आहे, जी महिला विधवा झालेली आहे, तिच्यावरती काय संकट येतं आणि ती कशा प्रकारे त्या मुलाचं संगोपन करते. ही ऋषी मुनींची माता जी आहे ती सुद्धा आता तिच्या अंगावरती हा संपूर्ण घराचा जो भार आहे संसाराचा तो तिच्या अंगावरती पडलेला आहे. आणि म्हणून आता ही माता कुणाच्या तरी घराचं धुणी भांडी करून आपल्या मुलाचा उदरनिर्वाह करायला सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारचं हे ऋषी मुनींचं जीवन चाललेलं आहे. आणि असं चालत असताना एका ज्या ठिकाणी ही माता धुणी भांडी करण्यासाठी या महात्म्यांच्या घरी राहत होत्या, त्या महात्म्याचा संग या ऋषी मुनींना लाभलेला आहे. आणि म्हणून ऋषी मुनींना त्या महात्म्याचा संग झाला, हा सत्संग त्यांना भेटलेला आहे. आणि म्हणून ऋषी मुनींवरती सत्संग जो आहे तो संस्कार या अध्यात्माचे आता पडायला सुरुवात झालेली आहे. आणि अशाच प्रकारे गावामध्ये एकदा सत्संग चालू होता. जसं आज आपल्या रुई गावामध्ये ही श्रीमद भागवत कथेचा सत्संग चालू आहे, याच पद्धतीचा त्याही गावामध्ये सत्संग चालू आहे. आणि त्या ठिकाणी हे ऋषी मुनी एकदम लहान असलेले हे बालक त्या मांदियाळीमध्ये जाऊन ते कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्या ठिकाणी जे काही त्या भक्त मंडळी आहे ते त्या बालकाला त्या महात्म्याच्या जवळ जाऊ देत नाहीत, पोहोचत नाहीत. परंतु अत्यंत आवड आहे, आतुरता आहे की कथा श्रवण करण्याची, ते ज्ञान श्रवण करण्याची. आणि त्या बालकांनी प्रयत्न केलेला आहे
आणि तो त्या महात्म्याच्या जवळ पोहोचलेला आहे. संपूर्ण कथा त्यांनी श्रवण केली. हे लीलामृत त्यांनी श्रवण केलेलं आहे. या कृष्ण कन्हैयाच्या या गोड मधुर लीला, अत्यंत मधुर, मनाला मोहून टाकणाऱ्या, अंतकरणाला तृप्त करणाऱ्या या कथा त्या ऋषी मुनींनी अगदी लहान बालक असताना श्रवण केलेले आहेत. आणि म्हणून नारदजी सांगतात की त्या महात्म्याने माझं नाव रामदास असं ठेवलेलं आहे. कारण त्या भगवंताच्या लीलेची, भगवंताच्या ज्ञानाची आवड त्या जीवाला लागलेली आहे. म्हणून त्या ऋषीमुनींनी सुंदर असं नाव रामदास ठेवलेलं आहे. आणि हेच रामदास, हे नारद मुनी, ते सांगतायत की या त्रिविध तापावर एकच औषध आहे. कोणतं औषध? एतत् संशुचिणं ब्रह्म तापत्रय चिकित्सिणां यदीश्वरे भगवती कर्म ब्रह्माणि भावितं. ते सांगतायत सर्व कर्म श्रीकृष्ण अर्पण जर केले, जे काही आपण कर्म करतोय, दिवसामध्ये जे काही कार्य करतोय, कर्म करतोय, संपूर्ण कर्म त्या भगवंताच्या श्रीचरणी जर आपण अर्पण केलं तर कुठल्याच कर्माचं बंधन या जीवावरती लागत नाही. दुष्कर्माचे नाही आणि चांगल्याही कर्माचे नाही. आणि हा जीवात्मा कर्मबंधनातून अलिप्त होतो, मुक्त होतो, वेगळा होतो. कृष्ण भगवंतही सांगतात गीतेमध्ये, नमाम कर्माणि लिंबंती न मे कर्म फले स्पृहा. हे अर्जुन, मला कर्माचे बंधन लागत नाहीत. का लागत नाहीत? तुला लागतात कर्माचे बंधन, परंतु मला लागत नाहीत. कारण मी कर्म करत असताना निस्वार्थ भावनेने कर्म करतो, माझं कर्तव्य म्हणून कर्म करतो. आणि कर्तव्य दृष्टीने, कर्तव्य भावनेने जो जीवात्मा कर्म करतो ना, त्याला कर्माचे बंधन लागत नाहीत. आणि म्हणून जे काही करतो ते कृष्णचरणी समर्पित करायचे, परंतु आपण ते करत नाही. आणि म्हणून आपण या संस्कृती बंधनामध्ये अडकतोय. हे संस्कृती बंधनाच्या फेऱ्यामध्ये आपण गुरफटतोय. का? कारण की त्या ठिकाणी आपला मोह आहे, आत्यंतिक मोह. दारातली खुंट जरी असेल तरी ती माझी आहे आणि त्या व्यक्तीने चोरून घेतलेली आहे, म्हणून आपण त्याला मारहाण करतो. इथपर्यंत आपला मोह आहे की हे माझं, मी, माझे, मी आणि माझं हे विसरायला सांगतात संत, भगवंत आणि ग्रंथ. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. अरे तो संन्यासी आहे ज्याने मी आणि माझं विसरलेला आहे. गृहस्थ असूनही तो संन्यासी आहे ज्याने मी आणि माझं विसरला. फक्त तो भगवंताचं झालेला आहे. त्याला देहावरती आसक्ती नाही, त्याला मोह नाही, आणि तो जीवात्मा आहे, ज्ञान मोक्षाचा अधिकारी आहे. आणि म्हणून भगवान सांगतात आणि ते ऋषीमुनी सांगतात की समर्पित करायचंय. तेव्हा त्रिविध ताप जे आहेत ते या जीवाला लागू शकत नाहीत. आणि म्हणून हे संपूर्ण ज्ञान या ऋषी मुनींनी, या रामदासांनी श्रवण केलेलं आहे. या ज्ञान गंगोत्रीमध्ये तो रामदास, हे नारद मुनी नाहून निघालेले आहेत. आणि हा तापाची झाली बोलबरणा, त्रिविध तापाची झाली बोलबरणा, त्रिविध तापाची झाली तापाची झाली बोलबरणा, त्रिविध तापाची झाली बोलबरणा, त्रिविध तापाची झाली बोलबरणा, त्रिविध तापाची झाली
चरण वैष्णवाचे विविध तपाची झाली पोळपाट विविध तपाची झाली पोळपाट विविध तपाची झाली पोळपाट देखिला चरण देखिले चरण वैष्णवाचे देखिले चरण देखिले चरण वैष्णवाचे तापाची झाली बोळवण. या ठिकाणी ऋषी मुनी सांगत आहेत की हे त्रिविध ते ताप आहेत ते सुद्धा अत्यंत दूर होऊन जातील आणि या संस्कृती बंधनातून हा जीवात्मा मुक्त होऊ शकतो. ते ज्ञान मला या महात्म्याकडून प्राप्त झालेले आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, त्या महात्म्याच्या ताटातील उचिष्ट पदार्थ आहे, जो प्रसाद आहे तो मी ग्रहण केलेला आहे. पहा, शिष्य जो असतो ना, जेव्हा गुरुचं उचिष्ट जे प्रसाद तो सेवन करतो तेव्हा खरोखरच त्या गुरुची श्रद्धा जी आहे, जो आशीर्वाद जो आहे तो शिष्याला निश्चितच लाभतो. याच प्रकारे नारद मुनींनी सुद्धा त्या महात्म्याच्या ताटातील उचिष्ट अन्न जे प्रसाद आहे तो सेवन केलेला आहे आणि त्या महात्म्यांची कृपा त्या नारद मुनीवरती झालेली आहे आणि म्हणून आता त्यांना ते ज्ञान श्रवण झालेलं आहे. संपूर्ण ज्ञानाने ते ज्ञान गंगोत्रीमध्ये न्हाऊन निघाले आहेत. असाच मी एकदा प्रश्न केला, तो कृष्ण कन्हैया मला भेटेल का? त्या ठिकाणी प्रश्न करण्यात आलेला आहे की हा कृष्ण कन्हैया मला भेटेल का? सांगा, हे छोटे छोटे लहान बालक या ठिकाणी जमलेले आहेत. त्यांनी असा तुम्हाला प्रश्न केल्यानंतर खूप आनंद वाटेल की जे खेळण्या बागडण्याचं जे वय आहे, आपण त्यांच्या हातामध्ये मोबाईल देतोय आज आणि या ज्ञानापासून आपण त्यांना वंचित करतोय. आणि म्हणून आपले मुलं व्यसनाकडे जात आहेत. यात 100% 99% जे आहे ते आपण चुकीचे आहोत. आणि म्हणून हे 9-10 वर्षाचे जे बालक आहे, हे नारद मुनींचं काय वय, 9-10 वर्षाचे हे बालक आणि जे खेळण्या बागडण्याचं वय आहे आणि ते काय प्रश्न करत आहेत की तो कृष्ण कन्हैया त्याचं दर्शन मला होईल का?
त्याची भेट मला होईल का, असा प्रश्न त्यांनी आपल्या गुरुला या महात्म्याला केलेला आहे. आणि पहा, गहीवरून आलं त्यांना की खरोखरच आजपर्यंत असं बालक एकही मला भेटलेलं नाही, परंतु हे जे बालक आहे हे अत्यंत विद्वान निघणार, खरोखरच योगी तपस्वी निघणार. त्या गुरूंना खूप अभिमान वाटायला लागलेला आहे आणि संपूर्ण भगवंताचं जे ज्ञान आहे, जे ब्रह्मविद्या आहे, त्या भगवंताची त्यांनी त्या बालकाला सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि हे बालक अत्यंत विद्वान आणि तपस्वी झालेलं आहे, कारण या गुरुची प्रसन्नता, या गुरुचा आशीर्वाद त्या बालकाला लाभलेला आहे. आणि असेच दिवसेंदिवस निघून चाललेले आहेत. महात्म्यासोबत यांचं बराचसा काळ आता निघून चाललेला आहे. आणि जात असताना एकदा त्यांची आई, त्या ऋषीमुनींची माता म्हशीची धार काढण्यासाठी, दूध आणण्यासाठी जवळच अंतरावरती निघून गेलेली आहे. दूध काढून घेऊन यावं अशा प्रकारे ती गेली असताना मध्येच एक सर्पदंश होऊन त्यांची माता त्या ठिकाणी मृत पावलेली आहे. आत्यंतिक दुःख या 9-10 वर्षाच्या मुलावरती आता कोसळलेलं आहे. पहा, अगोदरच जन्म होता क्षणी त्या पुत्राचा पिता मृत पावलेला आहे आणि काही काळ निघून गेला. एक 9-10 वर्षाचं वय झाल्यानंतर माता ही निघून गेली. आता आभाळ कोसळलेला आहे. कुठलाच आधार, कुठलाच आश्रय त्या बालकावरती राहिलेला नाही. विचार करा, अशा बालकांनी काय करावं, कुणाचा आश्रय घ्यावा. जेव्हा एक आईचं छत्र, पिता निघून गेला तर आई कसेही धुनी भांडी करून सांभाळ करू शकते बंधूंनो, परंतु जेव्हा आईचं छत्र जातं ना, तो बालक एकदम उघडा होऊन जातो. कारण त्या मातेनं एकदम एक जे वृक्ष असतो त्या वृक्षासारखं या मुलाला आपल्या जपलेलं असतं. दुसऱ्याच्या घरात धुनी भांडी करून पण माझा मुलगा जगला पाहिजे, शिकला पाहिजे, ही आई असते. हे आईचं स्नेह आहे. म्हणून आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर माऊली म्हणतात, मातेचे स्नेह ते नैसर्गिक. पहा, इतर जे स्नेह आहेत ना ते कृत्रिम आहेत, ते फक्त व्यवहार आहे. तो व्यवहार आहे. तुम्ही काय दिला घेतलात तर तो स्नेह टिकतं. जर तुम्ही देणं घेणं बंद केलात तर ते स्नेह टिकत नाही. परंतु मातेचा स्नेह असा आहे जगामध्ये, तिथे कसलीच अपेक्षा नाही, निरपेक्ष स्नेह आहे. तो निरपेक्ष झरा आहे आणि तो फक्त मातेकडेच आहे. आणि म्हणून आई हे अत्यंत महत्वाचे. अनेक कवी होऊन गेले, प्रत्येक कवीने त्या मातेवरती कविता केल्या, लाखो कवी होऊन गेले, आईवरती कविता केल्या, परंतु आजपर्यंत बापावरती कविता करणारे कवी झाले नाहीत. आता होतील ते वेगळीकता आहे, परंतु आजपर्यंत अनेक लोकांनी आईवरती कविता लिहिल्या. का? आई माझी माईचा सागर, दुधावरची साय आहे, लंगड्याचा पाय आहे, आंधळ्याचा डोळा आहे. अनेक कविता आपण श्रवण केलेल्या आहेत. तर एक असाच एक मुलगा ज्याचं पित्याचं छत्र गेलेलं आहे, फक्त आईच आहे आणि ती आई दुसऱ्याच्या घरी धुनी भांडी करून या मुलाचा संगोपन करायला लागलेली आहे. संगोपन करताना कुठल्याच गोष्टीची कमतरता त्या मातेने त्या मुलाला जाणू दिलेली नाही. आणि हा मुलगा आता 8-9-10 वर्षाचा झालेला आहे, शाळेत चाललाय, टिफिन घेऊन जायचा. आणि एक दिवस त्या आईने डब्बा घेऊन गेला नाही म्हणून स्वतः ती डब्बा घेऊन शाळेमध्ये गेलेली आहे. गेली मुलं मात्र हसायला लागली आहेत. बाळूची आई आंधळी आहे, बाळूच्या आईच्या अंगावरती जे लुगडी आहे ती फाटकी आहे. आता त्या मुलाला खूप राग आलेला आहे. मुलगा घरी आला, हे आई तू शाळेमध्ये का आलीस? माझे मुलं मला हसतायत, यानंतर तू शाळेमध्ये कधीच यायचं नाही. माझे मित्र मला चिडवतात, माझे मित्र मला हसतायत माझ्यावरती की तुझी आई आंधळी आहे. आईला थोडंसं वाईट वाटलं, परंतु दुर्लक्ष केलं आईने आणि परत ते चालूच आहे. आणि अशा प्रकारे बरेच दिवस झाले.
आणि बरेच दिवस झाल्यानंतर तो खूप शिक्षण त्याने घेतलं, खूप मोठा कलेक्टर झाला तो जिल्ह्याचा, आणि कलेक्टर झाल्यानंतर विवाह झाला, बंगला त्यांनी उस्मानाबाद सारख्या शहरामध्ये घेतलेला आहे, विवाह झाला, मुलं बाळ झाली. आता आईलाही वाटायला लागलं की नातवांचं मुख पाहावं, आणि म्हणून ती आई या शहरामध्ये कलेक्टरचं घर शोधत त्या ठिकाणी आलेली आहे. मात्र सुनेला खूप राग आलेला आहे. ही फाटक्या साडीवरची ही आई, ही सासू या ठिकाणी आलेली आहे. तिने सांगितलं की तुमचा मुलगा घरात नाही आणि तुम्ही अजिबात या ठिकाणी यायचं नाही, आणि आपल्या पतीलाही सांगितलं या मोलकरणीला घराच्या बाहेर हाकलून द्या. अशा प्रकारची अवस्था पाहिली. आईचे डोळे डबडबून आलेले, चिंब ओले चिंब झाले, परंतु आईनं आपलं दुःख झाकलेलं आहे, मुलाला दाखवलेलं नाही. आणि परत आई आपल्या घरामध्ये आलेली आहे, झोपडीमध्ये आली आहे. बरेच दिवस निघून गेले. तिने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. आई चिठ्ठी लिहून आपल्या मुलाकडे पाठवती आहे. मुलाच्या हातात चिठ्ठी पडलीच नाही, सुनेच्या हातात चिठ्ठी पडलेली आहे. आणि आईने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, बाळू, माझा जेव्हा देहांत होईल ना तेव्हा तू अग्निडाग द्यायचा आहे, एवढीच माझी शेवटची इच्छा आहे बेटा, की तू तुझ्या हाताने मला अग्निडाग द्यायचा आहे. परंतु थोड्या वेळानंतर आईचा देहांत झाला. बाळूला तर ही गोष्ट समजलीच नाही. 2 महिन्यानंतर बाळू काही कामानिमित्त त्या गावामध्ये आलेला आहे. गावामध्ये आल्यानंतर झोपडीकडे लक्ष गेलं, हा या ठिकाणी माझी आई राहते, आईला भेटून येऊ, आणि म्हणून तो बाळू त्या झोपडीकडे आलेला आहे. आल्यानंतर पाहिलं झोपडीला बंद आहे. शेजाऱ्यांनी सांगितलं की तुमची आई 1 महिना झाला मृत्यू पावलेली आहे, आई आता जिवंत नाही. एकदम सरकन पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं. हे काय झालं, आई कसं काय सोडून जाऊ शकते. आणि मग त्यांनी ती गुंफा, ती झोपडी उघडली. सर्व आठवणी जिवंत व्हायला लागले आहेत. या ठिकाणी मी स्नान करत होतो, या ठिकाणी मला आई घास भरवत होती, या ठिकाणी मी झोपत होतो, हे माझे वस्त्र आहेत. एक दृश्य, एक बालपणीपासूनच त्याच्या समोर यायला लागलेलं आहे. परंतु जेव्हा आई होती ना तेव्हा तो आईला भेटायला कधीच आला नाही. आणि आज मात्र त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. त्या लाकडी पेटीमध्ये त्यांनी उघडली. त्या लाकडी पेटीमध्ये एक पर्ची होती आणि काही हॉस्पिटलचे सर्टिफिकेट होते. त्यांनी वाचले आणि आईने सांगितलं होतं, आई माझी मायेचा सागर, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार. मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार. मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा उपकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे पुकारे. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने
तडफडत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तुझे कष्टाच्या घामात तडफडत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तुझे कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तुला उपवास तुझ्या माती चालताना विले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने चांदणी तुझ्या चंद्राची कोर चांदणी तुझ्या चंद्राची कोर शीतल तुझी छाया तुझ्या शीतल छायेने उभं आयुष्य जगीने तुझ्या शीतल छायेने उभं आयुष्य जगीने आई देवापासून आई तुलाच ग मागे आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार बोलिए श्री कृष्ण भगवान की जय। त्या बाळूंनी पाहिलं आणि त्याच्यामध्ये एक पर्ची होती आणि हॉस्पिटलचे सर्टिफिकेट होते। त्याच्यामध्ये आई आंधळी होती कशामुळे त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की बाळू तू लहान असताना बेटा तुझा अपघात झाला होता आणि अपघात झाल्यामुळे काय झालं की तुझा डोळा गेलाय बेटा आणि परंतु मी माझा डोळा तुला दिला होता आणि म्हणून का की माझा बाळू जग पाहावं माझा बाळू विद्वान झाला पाहिजे माझा बाळू कलेक्टर झाला पाहिजे कोणीतरी मोठा झाला पाहिजे आणि म्हणून आईने आपला डोळा आपल्या बाळूला बसवलेला होता आणि म्हणून आई ही आंधळी होती आणि हे जेव्हा बाळूला समजलं तेव्हा बाळूच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटायला लागलं। मात्र आता कसलाच आधार उरलेला नव्हता। आईला पाहावं म्हणलं तरी पाहू शकत नव्हता। अग्नी डाग तर देण्यासाठी तो बाळू आलाच नाही। अशी अवस्था कुणाच्याही जीवनामध्ये घडू नये आणि म्हणून आपल्या मुलांना या संस्काराची गरज आहे या अध्यात्माची गरज आहे। परंतु आपण मात्र या अध्यात्मामध्ये अशा या सत्संगामध्ये आपल्या मुलांना घेऊन यायचं विसरतो। हे सत्संग हा अध्यात्माचं जर या आपल्या मुलांना सत्संग देऊ तर निश्चितच आपले मुलं आपल्याला वृद्धाश्रमामध्ये पाठवणार नाहीत। आपल्याला वृद्धापकाळी आपली खरोखरच काठी बनतील आपले डोळे बनतील आणि आपली सेवा करतील। किंवा जर आपल्या मुलांना आपण योग्य संस्कार देऊ तर अशा प्रकारे हे नारद मुनी सांगतायत। त्यांची आई गेली आणि आता या महात्म्याचा संघ त्याला लाभलेला आहे। महात्म्याच्या संगतीमुळे त्यांच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे सुवर्ण झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी साधना केली आणि साक्षात भगवंताचं दर्शन त्या नारद मुनींना झालेलं आहे आणि ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून जन्म होईल तेव्हा आम्ही तुम्हाला भेट देऊ दर्शन देऊ असं अभिवचन भगवंताने त्यांना दिलेलं आहे। हे आहे संपूर्ण नारद मुनींचं नारद चरित्र आपण हे श्रवण केलेलं आहे। आता आपण राजा परीक्षित यांचा जन्म पाहूया। राजा परीक्षिताचा संपूर्ण जीवन वृत्तांत आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत। राजा परीक्षित हे पांडवाचे वंशज आहेत। अर्जुनाचे पुत्र अभिमन्यू आणि अभिमन्यू पुत्र परीक्षित आणि परीक्षिताचे पुत्र जन्मेजय आणि जन्मेजयाचे पुढे 4 पुत्र झाले। ही वंश परंपरा पांडवांची आहे। एकदा राजा दुर्योधनाच्या सांगण्यावरून अश्वत्थाम्याने पांडवांची 5 मुले मारलेली आहेत झोपेमध्ये। 5च्या 5 मुलं दुर्योधनाच्या सांगण्यावरून या अश्वत्थाम्याने मारली। आता मात्र खूप राग आलेला आहे क्रोध आलेला आहे
द्रौपदी तर अनावर झाले, तिचं दुःख अनावर झालेलं आहे. 5 पांडव जिवंत असताना, एवढे बलाढ्य शक्तिशाली असताना मुलांना मारण्यात आलेलं आहे. काहीच करू शकले नाहीत ते. आता मात्र द्रौपदीने सांगितलं, काही करा, परंतु त्या अश्वत्थाम्याचा बदला मात्र नक्कीच घ्यायचा आहे, त्याला सोडू नका तुम्ही. आणि हा अश्वत्थामा आता पांडवांनी काय केलं, एकदा त्याला पकडलेलं आहे अश्वत्थाम्याला, आणि त्याला सुद्धा खूप चांगल्या प्रकारची शिक्षा, एक दंड जो आहे तो त्याला दिलेला आहे. आणि परत हा दंड दिल्यानंतर परत अश्वत्थामा स्वस्थ बसलेला नाही. त्यांनी परत विचार केलाय की या पांडवाचा वंश सुद्धा आता आपण संपवून टाकायचा आहे, कारण एकच शस्त्र आहे आता शेवटचं. पांडवांचा वंश जर आपण समाप्त केला तर ही वंश परंपरा या ठिकाणी बुडून जाईल, संपून जाईल, संपुष्टात येऊन जाईल. आणि म्हणून अश्वत्थाम्याने खूप चातुर्याने ही युक्ती सुचवली आहे आणि त्यांनी ब्रह्मास्त्र काढलेलं आहे. आता त्यांनी ब्रह्मास्त्राचा उपयोग केलेला आहे आणि ते ब्रह्मास्त्र त्यांनी त्या उत्तरेचा गर्भामध्ये जो राजा परीक्षित आहे त्याच्याकडे हे ब्रह्मास्त्र सोडण्यात आलेलं आहे. आणि ही उत्तरा आता कुंती माता विनंती करायला लागलेली आहे, हे भगवान, हे कृष्णाकडे या. अरे मी तुला आजपर्यंत काहीच मागितलेलं नाही, काहीच कुठलं सुख तुला मागितलेलं नाही, परंतु कुंती माता फक्त प्रार्थना करते, भगवंताला प्रार्थना करते की तुझं छत्र जे आहे, तुझा आशीर्वाद निरंतर या पांडवावरती, माझ्या मुलांवरती आणि माझ्यावरती निरंतर तुझा आशीर्वाद असावा. मातेने विनंती केलेली आहे भगवंताला. आणि आता उत्तरा सुद्धा प्रार्थना करायला लागलेली आहे भगवंताची. भगवंत त्या ठिकाणी कृष्ण भगवंत आता धावत आलेले आहेत, जिथे भक्ताच्या केसाला सुद्धा धक्का लागू देत नाहीत. ही भगवंताची जिम्मेदारी आहे. फक्त आपण त्या भगवंताचा धावा केला पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. भगवंत कुठलं संकट आपल्या या भक्तावरती येऊ देत नाहीत. आणि अशाच प्रकारे भगवंतानी धावा केल्यानंतर भगवंत ज्या अवस्थेमध्ये आहेत तिथून ते धावत सुटलेले आहेत, निघाले. आता ज्या ठिकाणी उत्तरा आहे त्या ठिकाणी भगवंत धावत आलेले आहेत आणि चक्र सुदर्शन भगवंतांनी सोडलेले आहे. चक्र सुदर्शन त्या उत्तरेच्या भोवताली फिरायला लागलेले आहे आणि त्या गर्भाचं रक्षण ते चक्र सुदर्शन करत आहे. जिथे चक्र सुदर्शन आहे आणि कृष्ण कन्हैया आहे तिथे काय बघायचंय, कुठलं संकट, कुठलंच राक्षस, कुठलंच शक्ती त्या ठिकाणी कार्य करू शकत नाही. सर्व शक्ती कुंठित होते कन्हैयाच्या शक्तीपुढे. आणि या ठिकाणी आता या जो राजा परीक्षित आहेत त्यांचं रक्षण गर्भामध्ये असतानाच भगवंतानी केलेलं आहे. गर्भामध्ये असताना भगवंतानी परीक्षिताचं रक्षण केलं. किती कृपा आहे त्या भगवंताची, विचार करा. खरोखरच ते किती पात्र आहेत, किती अधिकारी पुरुष आहेत की जे लहान गर्भामध्ये बालक असताना भगवंताची कृपा दृष्टी त्या बालकावरती पडलेली आहे. आपण अहोरात्र त्या भगवंताचं स्मरण करू तरी भगवंत आपल्याकडे दृष्टी करत नाहीत. आपण म्हणतो खूप स्मरण करतोय आम्ही, रात्रंदिवस परमेश्वराची भक्ती करतोय, पडता जड भारी, पडता जड भारी,
दासी आठवा हरी मग तो ना दीक्षिणा मग तो ना दीक्षिणा मग तो ना दीक्षिणा दासी आठवा हरी दासी आठवा हरी दासी आठवा हरी दासी आठवा भगतो न दिशीना मगतो मगतो आड खाली सुदर्शन सुदर्शन आराधारी सुदर्शन भक्तो न दीक्षिणा मगतो न दीक्षिणा मगतो न दीक्षिणा बोलिए श्री कृष्ण भगवान की जय। बोलिए श्री कृष्ण भगवान की जय। बोलिए श्री कृष्ण भगवान की जय। अशा प्रकारे त्या राजा परीक्षितांचं गर्भात असताना साक्षात भगवंतानी रक्षण केलेलं आहे आणि बरेच दिवसाचा आता काळ निघून गेला. राजा परीक्षितांचा जन्म झाला. खूप सुंदर असं बालक त्या ठिकाणी जन्माला आलेलं आहे. खूप आनंद झालेला आहे संपूर्ण पांडवांना, आजा आजींना, माताला, पितेला सर्वांना आनंद झालेला आहे. आणि मग राजा परीक्षित आता थोडेसे मोठे व्हायला आहेत. एक राजकुमारांचा जन्म या ठिकाणी झाला. संपूर्ण नगरवासियांना सुद्धा खूप आनंद झालेला आहे. राजा परीक्षित आता थोडे थोडे मोठे व्हायला लागलेत. सर्व विद्या पारंगत करत आहेत आणि न्यायप्रिय, नीतिप्रिय, सर्व गुणांनी निपुण असे राजा परीक्षित तयार झालेले आहेत. आता बराचसा काळ निघून गेला आणि हा राजकुमार नीतिप्रिय, न्यायप्रिय असलेला यांनी विचार केलेला आहे की आपण संपूर्ण आपल्या राज्यामध्ये परिभ्रमण करून पाहू. आणि म्हणून आपला त्यांनी अश्व काढलेला आहे. अश्व काढला आणि हा राजा परीक्षित आता निघालेला आहे, स्वार झाला आणि आपलं परिभ्रमण करण्यासाठी तो त्या ठिकाणी निघालेला आहे. आणि राजाला समजलेलं आहे कलियुग जो आहे त्या कलियुगाचं आगमन आपल्या राज्यामध्ये झालेलं आहे. आणि हे समजल्यानंतर राजांनी तो अश्व कुरुंजाल देशामध्ये, जो राजाचं राजधानी आहे ती कुरुंजाल, या ठिकाणी तो राजा राहत होता. तिथून तो अश्व संपूर्ण आपल्या राज्यामध्ये परिभ्रमण करण्यासाठी आता बाहेर पडलेला आहे. तो शोधायला लागलेला आहे की कलीचं आपल्याला दर्शन कुठे होईल, तो कली कुठे भेटेल. प्रत्येक गाव, जंगल,
प्रत्येक ठिकाणी तो राजा आता परिभ्रमण करत आहे. भद्राक्ष भारत केतुमाल अरंकुल किंपुष सर्व. तेथील राजाच्या भेट वस्तू त्यांनी स्वीकारल्या आहेत. ज्या ज्या राजामध्ये तो राजा गेलेला आहे, सर्व राजाच्या भेट वस्तू त्यांनी स्वीकार केल्या. सर्वांचा आदर सत्कार स्वीकार केला आणि सर्वांना भेट देत देत हा राजा आता परत दुसऱ्या राज्यामध्ये चाललेला आहे. आणि या ठिकाणी एक आश्चर्य त्या राजाने पाहिलेलं आहे. एक बैलाचं रूप धारण करून धर्म एका पायावरती उभा आहे. गायीच्या रूपात पृथ्वी त्याला भेटलेली आहे. माता ऋषीपुत्र जसे दुःखाने होते तशी ती दुःखी आहे आणि तिच्या डोळ्यात अश्रुधारा वाहत आहेत. शरीर निस्तेज आहे. अशा प्रकारचं दृश्य या राजा परीक्षितांनी पाहिलेलं आहे. आता राजा परीक्षित विचार करतायत की अवस्था या धर्माची कोणी केली. एका पायावरती हा धर्म चाललेला आहे. अशी अवस्था यांनी कोणी केली असेल. आणि तो त्या पृथ्वीला मारहाण करत आहे. अशा प्रकारचं दृश्य त्या राजाने त्या ठिकाणी पाहिलं. पुढे गेला. भला एकटा खूप मोठा मनुष्य, 11 विकळा त्याचे केस आहेत, दात आहेत आणि तो हातामध्ये मोठे भाले घेऊन तो त्या धर्माला मारण्याचं कार्य करत आहे. आणि आणखीन जे शिल्लक पाय आहेत ते सुद्धा तो काढण्याचा प्रयत्न करत आहे. हे राजाने पाहिलं आणि तो राजा त्या ठिकाणी धावत गेलाय आणि राजाने त्या कलीला त्या ठिकाणी बंदिस्त केलेला आहे. आता कली त्या राजा त्या ताब्यामध्ये आलेला आहे, बंदिस्त झाला. तप सोच सच्च नीती पाधा कृते कृता अधमा सोचया भन्ना स्वयं संगमं स्तव. आता या ठिकाणी पहा, तप, पवित्रता, दया आणि सत्य हे धर्माचे पाय आहेत. शब्दाकडे लक्ष द्यायचंय. तप, पवित्रता, दया आणि सत्य हे 4 धर्माचे पाय आहेत. आणि जिथे हे 4 गोष्टी आहेत त्या ठिकाणी धर्म आजही टिकून आहे. म्हणून आपल्याला पावित्र्य जपायचे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला पावित्र्य जपायचे. तप साधना आपल्याला साधायची आहे. दया, प्रत्येकावरती आपल्याला दया करता आली पाहिजे. आणि सत्याने आपल्याला चालता आलं पाहिजे. सत्याने आपल्याला बोलता आलं पाहिजे. त्या ठिकाणी भगवंताची वस्ती आहे. सत्य जर नसेल तर भगवंत आपल्या जवळ सुद्धा येऊ शकत नाही. खूप प्रॉपर्टी आहे आपल्याकडे, आम्ही साधूंचा वस्त्र परिधान केलो, परंतु आम्ही जर सत्य वचनी नसू तर आमच्याकडे सुद्धा भगवंत येऊ शकत नाही. म्हणून सत्य जिथे आहे तिथे भगवंताची वस्ती आहे. आपल्या जिव्हेनी, या रसना इंद्रियानी फक्त सत्य बोलायचंय तर या मुखाला भगवंताच्या नामस्मरणाची गोडी येईल. तर ते नामस्मरण या रसना इंद्रियानी आपल्याला साधता येईल. ज्या ठिकाणी हे सत्य, हे तप जर नसेल आपल्याकडे, सत्याचं तप जर आपल्या जिव्हेमध्ये नसेल तर भगवंताचं नामस्मरण सुद्धा इथं राहू शकत नाही, स्थिर राहत नाही. म्हणून आपल्याला नामस्मरण आपल्या मुखामध्ये येत नाही. निद्रा येते, झोप येते. असं का होतं? कारण आपण त्या जिव्हेने नित्य निरंतर संसारात असताना खोटं बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून ते तप साधना जी आहे, जे सत्य आहे ते साधण्याचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी आता हे धर्म ते 4 पायांनी, या ठिकाणी 3 पायांनी लंगडा झालेला आहे. 1 पाय फक्त शिल्लक आहे. 4था पाय सत्य तेवढा शिल्लक होता, तोही चतुर्थांश भाग. आणि म्हणून या ठिकाणी आता या बंदिस्त केलेल्या कलियुगाने आता या राजा परीक्षिताला तो शरण आलेला आहे. विनंती करायला सुरुवात केली. हे राजन, तुम्ही नीतिवंत आहात, न्यायप्रिय आहात, दयाळू आहात असं मी श्रवण केलेलं आहे, ऐकलेलं आहे. आणि खरोखरच या कलियुगावरती सुद्धा, या कलीवरती सुद्धा क्षमा करा, दया करा हे राजन. नाहीतर आपल्या या दया या बोल लागेल, या दया गुणाला सुद्धा बोल लागेल. कलंकित होईल हा तुमचा गुण. तुम्ही न्यायप्रिय आहात आणि मला न्याय हवा आहे.
आता यांनी न्याय मागायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून असत्य, चोरी, लोभ, दंभ हे जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण आपल्यामधून काढून टाकायचे. पहा, नाम घेता वाया गेला ऐसा दाखवा मज. जो नाम घेत असताना जर वाया गेला असा कोणी आहे का जगामध्ये? ज्याने भगवंताचं नामस्मरण केलं आणि तो वाया गेलेला आहे असं होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला भगवंताचं नामस्मरण आणि ही जी प्रार्थना आहे, जी ओढ आहे, ती ओढ आपल्याला करता आली पाहिजे. आणि ती प्रार्थना या कलीने त्या राजाला केलेली आहे की माझ्यावरती दया करा, कारण तुम्ही माझे दैवत आहात. असं त्या कलीने प्रार्थना करून त्यांचे चरण पकडलेले आहेत. आता दोन प्रकारचे लोक आहेत बघा, एक माशी सारखे आणि दुसरे मधमाशी सारखे. अशी आपली पद्धत आहे. राजा परीक्षितांनी 4 ठिकाण, कारण आपल्याला बराचसा आपल्याला वेळ कमी आहे म्हणून मी संक्षिप्त रूपाने नाही, परंतु जेवढं सांगता येईल ती मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. राजा परीक्षितांनी या कलीला आता 4 ठिकाण दिलेले आहेत. द्यूतम स्त्रिया सुना एतार्धन चतुर्विधा. द्यूत, मद्यपान, स्त्रीगमन आणि हिंसा हे 4 स्थळ, हे 4 ठिकाण या राजा कलीला दिलेले आहेत. परत कलीने विनंती केली, यापेक्षा आणखीन एखादं ठिकाण मला द्या. आणि मग मात्र राजा परीक्षित शेवटचं ठिकाण, एक सुवर्ण द्रव्य जे आहे, ते सोनं जे आहे, ते ठिकाण 5वं ठिकाण या कलीला दिलेलं आहे. अशा प्रकारे कलियुगाची वस्ती आता या आपल्या राज्यामध्ये झालेली आहे. परंतु जिथे हिंसा आहे, जिथे दुराचार आहे, जिथे परस्त्री गमन आहे आणि जिथे द्रव्य आहे, त्या ठिकाणी कली निरंतर असणार. आणि म्हणून आपल्याकडे द्रव्य असेल तर लगेच भांडण होत असतं का? कारण त्या ठिकाणी कलीची वस्ती आहे. आता बराचसा काळ निघून गेला. राजा आपल्या राज्यामध्ये सुखाने नांदत आहे. आणि परत एकदा राजाला असं वाटायला लागलं की आता आपण शिकारीसाठी निघूया. आणि म्हणून हा राजा परीक्षित शिकारीसाठी निघालेला आहे. राजा परीक्षित आता शिकारीसाठी वनामध्ये निघालेले आहेत. निघाल्यानंतर बरंच अंतर त्यांनी काढलेलं आहे, आपला घोडा काढलेला आहे. आणि तो राजा परीक्षित त्या ठिकाणी एका जंगलामध्ये उतरलेला आहे. असेच उन्हाळा दिवस आहे आणि खूप परिभ्रमण केल्यामुळे राजा परीक्षितांना आता तहान लागलेली आहे. परिभ्रमण करून तो राजा परीक्षित तहानलेने व्याकुळ झालेला आहे. आणि त्यांनी विचार केलाय की कुठे मला पाणी भेटेल का, कुठे मला पाणी भेटेल का. आणि म्हणून तो राजा परीक्षित या ठिकाणी एक शमीक नावाचे ऋषी ज्या ठिकाणी बसलेले आहेत, त्या शमीक ऋषीच्या गुंफेजवळ तो आलेला आहे. त्या ठिकाणी पाहिलं शमीक ऋषी ध्यानस्थ बसलेले आहेत. आणि तो म्हणतोय की मला पाणी, ऋषीवर मला पाणी हवंय, मला तहान लागलेली आहे, इथे कुणी आहे का. बराचसा वेळ तो त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि मग राजा परीक्षिताला आता राग आलेला आहे. खूप वेळ आवाज देऊनही या ऋषींचं माझ्याकडे लक्ष नाही. आणि म्हणून राजा परीक्षिताने एक मृत साप जो आहे, तो सर्प पडलेला त्यांनी त्या शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकलेला आहे. आणि राजा परीक्षित निघून गेलेला आहे. आता हे राजा परीक्षित निघून गेला. इकडे हे शमीक ऋषी ध्यान मग्न आहेत. चित्त एकाग्र आहे, आपल्या भगवंताच्या चिंतनामध्ये ते ध्यान मग्न आहेत. आणि तितक्यात थोड्या वेळामध्ये त्या शमीक ऋषीचा पुत्र शृंगी तो त्या ठिकाणी आलेला आहे. त्या शृंगीने आता विचार केला की माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये मृत साप कोणी टाकला. आणि हे मृत साप टाकण्याचं
कार्य कोणी केलं आणि त्या शृंगीला आता राग आलेला आहे. त्यांनी तो मृत साप गळ्यातला उचलला आणि काढून फेकलेला आहे. आणि त्या ठिकाणी शृंगीने जो श्राप दिलेला आहे तो म्हणत आहे की जो कोणी माझ्या पितेच्या गळ्यामध्ये मृत साप टाकलेला आहे ना, तो 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्पदंश होऊन 7 दिवसामध्ये मृत्यू पावेल, असा श्राप देऊन तो शृंगी त्या ठिकाणी थांबलेला आहे. तितक्यात शमीक ऋषीची समाधी मोडलेली आहे. शमीक ऋषीने पाहिलं शृंगीकडे आणि शृंगी, हे पुत्र, अरे तू खूप मोठी चूक केलेली आहेस. ज्याला तू श्राप दिलास ना, तो इथला एक महान राजा आहे, न्यायप्रिय सत्यशील असा तो राजा आहे आणि तुझ्याकडून खूप मोठा अपराध झालाय बेटा. त्या राजाला श्राप नको हवा होता. आता जा आणि तू जाऊन सांग त्या राजाला की तुम्हाला मी श्राप दिलाय, परंतु याचा उपायही आपला करावा लागेल. आणि म्हणून त्या ठिकाणी तो शृंगी ही संपूर्ण वृत्तांत त्यांनी पित्याच्या सांगण्यावरून तो राजा परीक्षिताला सांगितला. तरीही राजा परीक्षिताच्या चेहऱ्यावरचा जो हावभाव आहे तो कमी झालेला नाही, तो आनंद कमी झालेला नाही. राजा परीक्षित म्हणतायत, मी तर खूप भाग्यशाली आहे, मी खूप भाग्यशाली आहे, कारण मृत्यू समीप आलेला कुणाला समजत नाही, परंतु माझा मृत्यू समीप आहे म्हणजे मी भाग्यशाली आहे की त्या भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी माझ्याकडे 7 दिवसाचा वेळ माझ्याकडे आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा संवाद राजा परीक्षित आणि शृंगीमध्ये झालेला आहे. आणि मग मात्र राजा परीक्षिताने आता विचार करायला सुरुवात केलेला आहे की या 7 दिवसामध्ये असं कोणती कथा आहे की कोणतं ज्ञान आहे की जे मला तृप्त करेल, जे अमर करेल, जे मला भगवंताच्या मोक्ष प्राप्तीकडे घेऊन जाईल, असं काय साधन आहे. आणि म्हणून त्यांनी या विचार विवेचनामध्ये व्यास ऋषीकडे गेलेले आहेत. आणि व्यास ऋषींनी सांगितलं, हे राजन, याचा उपाय मी तुम्हाला निश्चित सांगेन, कारण याचा उपाय एकच आहे की श्रीकृष्ण भगवंताची लीला, श्रीकृष्ण भगवंताचं कथामृत तुला 7 दिवसामध्ये श्रवण करावं लागेल, तर 7 दिवसामध्ये तुझा निश्चितच उद्धार होईल. आणि म्हणून आता राजा परीक्षित निघालेले आहेत सूत मुनींकडे, शुक मुनींकडे. शुक मुनी कुठे भेटतील, आणि म्हणून तो राजा परीक्षित निघाले. ज्या ठिकाणी हे सुख मुनी बसलेले आहेत तिकडे राजा परीक्षितांचं आगमन झालेले आहे. नदी काठी रम्य असं ठिकाण आहे, प्रसन्न असं वातावरण आहे. आणि त्या शुक मुनींना राजा परीक्षितांनी विनंती केलेली आहे, हे ऋषीवर, हे मुनिवर, आणि मला आपण कृष्ण भगवंताची कथा, हे ज्ञान मला श्रवण करवा की जेणेकरून 7 दिवसामध्ये मी मोक्ष प्राप्त करून घेईल. आणि या ठिकाणी खरोखरच त्या शुक मुनींची सुद्धा त्या परीक्षितावरती कृपा झालेली आहे, कारण मोक्षाचा अधिकारी कोण आहे तर राजा परीक्षित हे आहेत. कारण भगवंताचं ज्ञान कुणालाही सहजासहजी भेटत नाही, त्याच्यासाठी पूर्व अधिकार लागतो, पूर्व संचित लागतो. आणि हे राजा परीक्षित हे खरोखरच अधिकारी पुरुष आहेत. म्हणून त्या राजा परीक्षिताला गर्भात असतानाच भगवंताची कृपा त्या राजा परीक्षितावरती झालेली होती. आणि म्हणून या ठिकाणी शुक मुनींनी आता श्रीमद भागवत कथा जो आहे, कृष्ण चरित्र, या राजा परीक्षिताला सांगण्यास सुरुवात केलेली आहे. तुम्ही सनका भीक संत, तुम्ही सनका भीक संत, तुम्ही सन
उपकार एवढा करा उपकार म्हणा पिता कृपावंत म्हणा पिता कृपावंत एवढा करा उपकार एवढा करा उपकार एवढा करा उपकार बोलिए कृष्ण भगवान की जय। या ठिकाणी शुक मुनी राजा परीक्षिताला संपूर्ण कृष्ण चरित्र ही श्रीमद भागवत कथा श्रवण करायला सुरुवात केलेली आहे आणि अशा प्रकारे या श्रीमद भागवत कथेचे अधिकारी हे राजा परीक्षित आहेत। आता शुक गमन आपण पाहूया। पाराशर पुत्र महर्षी व्यास आणि व्यास पुत्र श्री शुक मुनी एकदा महादेव शंकर आणि पार्वती बसलेले असताना त्या पार्वती देवीने शंकराला विनंती केलेली आहे, भगवान मला काहीतरी अशी एक कथा श्रवण करवा की जेणेकरून माझ्या अंतःकरणाला तृप्ती होईल, मन प्रसन्न होईल। आणि तेव्हा त्या शंकराने या पार्वतीला घेऊन जंगलामध्ये आलेले आहेत की ज्या ठिकाणी प्रसन्न वातावरण आहे, ज्या ठिकाणी शांत आणि रम्य वातावरण आहे, जिथे कोणीच नाही अशा ठिकाणी हे महादेव आणि पार्वती बसलेले आहेत। आणि त्या ठिकाणी त्यांनी सर्वीकडे पाहिलं की कोणीच नाही, प्रसन्न आणि शांत वातावरण आहे। तेवढ्यामध्ये त्यांचं लक्ष एका वृक्षाकडे गेलेले आहे। तिथे पक्षाचा चिवचिवाट चालू आहे। त्याने एक टाळी वाजवली। टाळी वाजताक्षणी त्या ठिकाणी एक विगलित अंडे फुटलेले होते आणि त्यातून एक पक्षाचं पिल्लू उडून गेलेलं आहे। परत दुसरी टाळी वाजवली, दुसरेही पिल्लू उडून गेलेलं आहे। 3 पिल्ले उडून गेली आणि एक मात्र त्यात मध्ये लपून बसलेलं होतं। आता शंकराने विचार केला की या ठिकाणी कोणीच नाही आणि मग त्यांनी या पार्वतीला ही श्रीमद भागवत कथा कृष्ण कथा सांगायला सुरुवात केलेली आहे। आता ही कृष्ण कथा सांगत असताना त्या पार्वतीला निद्रा आलेली आहे। इथे तर कोणी झोपले नाही ना, असो तिला निद्रा लागलेली आहे, डोळा लागलेला आहे तितक्यामध्ये। आणि त्याने कृष्ण कथा सांगत असताना मधून कोणीतरी हुंकार देण्याचा आवाज येते आणि तो आवाज त्या शंकराचं त्या महादेवाचं लक्ष गेलेलं आहे। हा तर आवाज पार्वतीचा नाही, मग आता आवाज कुठून येते? त्यांनी दुसरीकडे पाहिलं, वृक्षाकडे पाहिलं आणि हा आवाज या वृक्षावरून येत आहे। आणि म्हणून शंकराने पाहिलं वृक्षामध्ये कोण आहे का। परत टाळी वाजली तर एक पक्षी त्यातून उडालेला आहे, निघाला। शंकराला खूप राग आलेला आहे। ते धावत त्या पक्षाचा पाठलाग करत आहेत आणि ते पक्षी जो आहे तो एक पोपट होता आणि तो पोपटाचं जे पिल्लू होतं ते धावत धावत निघालेले आहे, उडायला लागलेले आहे। शंकर त्याच्या मागे धावत आहेत। अशी अवस्था झाली। आता कुठे लपायचं? कारण शंकराने जर तिसरा डोळा उघडला तर मग मात्र आपण भस्म झाल्याशिवाय राहणार नाही, असं त्या पक्षाने विचार केलेला आहे। आणि ते पक्षी धावत धावत जिथे व्यासांची जी पत्नी आहे सुलोचना त्या ठिकाणी ती जांभळी देत होती। जांभळी देत असताना ते पक्षी तिच्या मुखातून त्यांनी प्रवेश केलेला आहे। आता मात्र शंकर त्या ठिकाणी आले, महादेव आले त्या ठिकाणी धावत आणि व्यास पत्नीला मारायला त्यांनी शस्त्र काढलेलं आहे। तितक्यात व्यास मुनीने विनंती केली, हे देव मी प्रार्थना करतोय की माझ्या स्त्रीला तुम्ही का मारताय? तेव्हा व्यास मुनींच्या सांगण्यावरून त्या महादेवांनी त्यांना सोडून दिलं। व्यास मुनींनी सांगितलं की हिच्या गर्भामध्ये जे काही बालक आहे ना ते साधारण बालक नाही, तो दिव्य बालक आहे।
तो दिव्य आत्मा आहे आणि म्हणूनच हा या ठिकाणी लपून बसलेला आहे. हे साधारण मनुष्याचं कार्य नाही. हा साधारण मनुष्य असं कार्य करू शकत नाही. आणि मग मात्र तो पक्षी, ते शुकमुनी होते आणि ते शुकमुनी त्या ठिकाणी ते मातेच्या गर्भामध्ये लपून बसलेले आहेत. विचार करा, 9 महिन्याचा गर्भ सांभाळत असताना मातेला काय वेदना होतात. या मातेला किती कष्ट सोसावे लागतात, किती वेदना सोसावे लागतात. आता या ठिकाणी 9 महिने झाले, 10 महिने झाले, 1 वर्ष झाला, 1 वर्ष उलटला, परंतु हे बालक काही बाहेर यायला तयार नाही. आता या मातेला विचार पडलेला आहे, काय करायचं, काय उपाय करायचा. परत बराचसा वेळ गेला, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, परत हे बालक बाहेर यायला तयार नाही. 12 वर्ष होत आलेली आहे. बामणाचे पोर एका खेळाशी भिडले, बामणाचे पोर एका खेळाशी भांडले, बामणाचे पोर एका खेळाशी भांडले, बामणाचे पोर एका खेळाशी भांडले. 12 वर्षे लपाले रे, 12 वर्ष लपाले, 12 वर्षे लपाले रे, 12 वर्ष लपाले रे. कापत बाहेर आले, कापत बाहेर आले, पळून गेले, कापत कापत बाहेर आले. तुला सांगतो खेळ खेळ जाणून खेळ खेळ, तुला सांगतो जाणून खेळ खेळ. संपूर्ण 12 वर्षाचा काळ हा अवधी त्या ठिकाणी उलटलेला आहे. आता मातेला काय कष्ट होत असतील विचार करा माऊल्यांनो. 9 वर्ष 9 महिने आपण फक्त सांभाळतो बाळाला. खूप वेदना होतात. प्रसूतीच्या वेदना त्या वेगळ्याच आणि 9 महिने सांभाळण्याच्या वेदना त्या वेगळ्याच. आणि या मातेने 12 वर्ष त्या बालकाला गर्भात सांभाळलेलं आहे. उठता येत नाही, बसता येत नाही, झोपता येत नाही, अशी अवस्था त्या मातेची झालेली आहे. आणि हे बालक मात्र बाहेर यायचं नावच घेत नाही. काय करायचं. व्यासही खूप उद्विग्न झाले, दुःखी झाले. अनेक उपाय व्यासांनी केला, परंतु तरीही ते बालक बाहेर येत नाही. आता मात्र व्यासांनी शेवटचा उपाय केलेला आहे. त्यांनी विचार केला की हे कृष्ण भगवंताला बोलवल्याशिवाय हे बालक आता बाहेर येऊ शकणार नाही. आणि मग मात्र व्यास मुनींनी कृष्ण भगवंताला आव्हान केलेलं आहे, विनंती केली. आणि भगवंताला त्या ठिकाणी आव्हान करून जिथे माता झोपलेली आहे त्यांच्या गुंफेमध्ये त्या ठिकाणी साक्षात कृष्ण भगवंताचं उपस्थिती त्या ठिकाणी लागलेली आहे. कृष्ण भगवंताला आसन टाकलेलं आहे. कृष्ण भगवंत त्या ठिकाणी बसले आणि कृष्ण भगवंतानी त्या मातेकडे पाहिलं. मातेने चरण स्पर्श हाताने केलेला आहे. भगवंताला नमस्कार केला. आणि आता भगवंतानी जो गर्भामध्ये जे बालक आहे त्या बालकाला संवाद साधण्यासाठी चैतन्य विद्या दिलेली आहे. चैतन्य विद्या दिली आणि ही दिव्य दृष्टी देऊन भगवंत त्या मुलाशी आता संपर्क साधतायत. जसं आता आपण यूट्यूबच्या चॅनेलमधून किंवा नेटवरून आपण कुठलीही गोष्ट कुठल्याही जगातली कुठेही घडत असलेली कथा वार्ता आपण थेट प्रक्षेपण लाईव्ह पाहत असतो. त्याच प्रकारे भगवान सुद्धा आता लाईव्ह पाहत आहेत. कुठं गर्भामधल्या बाळाला. विज्ञान त्या काळातही होतं, विज्ञान आज आहे असं नाही. हे सुद्धा एक विज्ञानाचा भाग आहे भगवंताचा. आणि भगवंतांनी चैतन्य विद्या दिलेली आहे आणि त्या बालकाशी संवाद साधलेला आहे. आणि त्या बालकाने कृष्ण भगवंताची मूर्ती पाहिली, दर्शन घेतलं आणि तृप्त झालेलं आहे ते बालक. आणि ते बालक विनंती करत आहे
हे भगवान, आपण दर्शन दिलात, मी खरोखरच भाग्यवंत आहे. आणि भगवंत म्हणतात, अरे वेड्या, या गर्भामध्ये असा उलटा लटकलेला आहेस, किती यातना आहेत, मलमूत्राचा हा बांधा आहे आणि या ठिकाणी असा तू उलटा या ठिकाणी लटकलेला आहेस. या मातेला काय वेदना होतात, या घाणीमध्ये, या नरकामध्ये तू पडलेला आहेस, तू बाहेर काय येत नाहीस, असा प्रश्न भगवंताने केला. ते बालक सांगत आहे, भगवंत म्हणतात की मला तर तुझे पूर्वजन्म मला आठवतात, मला माहिती आहेत, परंतु या समाजाला माहिती नाही, या लोकांना माहिती नाही, म्हणून त्यांच्यासाठी तुला हे ज्ञान सांगायचं आहे. आता ते बालक सांगायला सुरुवात केलेलं आहे. व्यास मुनीला, माताला आणि पित्याला हे दिव्य जे ज्ञान आहे ते बालक बोलायला सुरुवात केलेलं आहे. भगवान, मागचे माझे अनेक जन्म होऊन गेले, मनुष्याचा झाला, स्त्रीचा झाला, पशुचा झाला, जाळज, अंडज, स्वेदज, उद्बीज, 4 खाण्या मी फिरून आलेलो आहे आणि मला आता मातेचाच कंटाळा आलेला आहे. ज्या मातेमुळे, ज्या पित्यामुळे जन्म होतो, असे माता पिता सुद्धा मला नको आहेत, मला जन्मच नको आहे, मी जन्माला कंटाळलो आहे. एक एक योनी, कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्याचा. आणि म्हणून मी अनंत जन्म, अनंत योनी फिरलेलो आहे, आता मी थकलोय देवा, आता मला जन्म नको आहे. असा काही जर उपाय असेल तुमच्याकडे, पुन्हा जन्म नको असा काही उपाय, असं काही सोल्युशन असेल तर मला सांगा आणि मी तुमचं निश्चित ऐकेल. तेव्हा कृष्ण भगवंत सांगतायत, फक्त मला शरण ये, मामेकं शरणं व्रज, सर्व धर्मान् परित्यज, सर्व धर्माचा त्याग कर आणि मला फक्त एकट्याला शरण ये. तुझं मी जन्म मरण चुकवून टाकेल आणि तुला आब्रह्म भुवना लोका पुनरावर्ती अर्जुन, मी तुला पुनरावर्ती होणार नाही, असं माझं अब्रह्म भुवन जे आहे ते भुवन मी तुला देणार आहे. परंतु तुला मला शरण यावं लागेल आणि माझं म्हणणं तुला ऐकावं लागेल. येथे शरणाले काय मरण असे. आणि म्हणून शुक मुनी आपला पूर्व जे जे काही योनी ते फिरून आलेले, आता विचार करा, वड वृक्ष जो आहे, वडाच्या वृक्षामध्ये जर, या योनीमध्ये जर हा जीवात्मा गेला, किती वर्ष या जीवाला त्या देहामध्ये पडून राहावं लागतं. ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, किती त्रास या जीवात्म्याला भोगावा लागतो. आणि म्हणून शुक मुनी सांगतात, मी खूप कंटाळलोय देवा, कुठला जन्म नकोय, आता मला फक्त केवळ आनंद हवाय, तो पुन्हा जन्मच नको. आणि म्हणून भगवंतांनी सांगितल्यानंतर आता शुक मुनी लगेच बाहेर आलेले आहेत. बाहेर आले, भगवंताला नमस्कार केलेला आहे. अगोदर परमेश्वराच्या चरणावरती दंडवत केलेला आहे, नमस्कार केला, माता पित्यांना नमस्कार केलेला आहे. त्या शुक मुनींनी 12 वर्षाचं बालक बाहेर आलेलं आहे आणि येता क्षणी फक्त माता पित्यांना वंदन करून, भगवंताला वंदन करून हे बालक आता वनामध्ये निघून चाललेलं आहे. इकडे व्यास आवाज देत आहेत, पुत्र शुक, पुत्र शुक, कुठे चाललायस बेटा? अरे कित्येक वर्षानंतर आता तुझा पुत्र मुख पाहतोय आम्ही आणि ते सुद्धा आम्हाला दुर्लभ झालेलं आहे बेटा. कुठंतरी या मातेने खूप त्रास सोसलाय रे, परत ये शुक, परत ये. परंतु शुक मात्र आता पाठीमागे फिरून पाहत नाही, कारण शुक आता भगवंताचे झालेले आहेत, हे कृष्णमय होऊन गेलेले आहेत आणि ते तपश्चर्या साधण्यासाठी वनामध्ये निघून गेले. जात असताना हे योगी व्यास मुनी त्यांच्या पाठीमागे चालत आहेत, धावत सुटलेत. शुक पुढे धावतो आहे, व्यास मागे धावत आहेत आणि धावत असताना एक सरोवर लागलेलं आहे आणि त्या सरोवरामध्ये काही स्त्रिया स्नान करत आहेत. स्नान करत असताना शुक मुनी 12 वर्षाचा मुलगा धावत आहे, परंतु त्या स्त्रिया लाजलेल्या नाहीत. शुक निघून गेले आणि थोड्या वेळामध्ये व्यास आलेले आहेत. व्यासांना पाहता क्षणी त्या संपूर्ण स्त्रियांनी आपले वस्त्र नीटनेटके करायला सुरुवात केली. तेव्हा व्यासांना प्रश्न पडला, मी तर वृद्ध आहे आणि वृद्ध असताना सुद्धा यांचं हालचाल त्यांनी पाहिली
असा विचार त्या व्यासांच्या मनामध्ये आला आणि त्या व्यासांनी त्या स्त्रियांना प्रश्न केला, त्या मुलींना, हे मुलींनो, अरे हा 12 वर्षाचा तरुण मुलगा आता तुमच्या समोरून धावत गेला, तुम्ही लाजल्या नाहीत, तुम्ही आंघोळ करतायत, परंतु मी वृद्ध असतानाही तुम्हाला असं का तुम्ही केलं? तेव्हा त्या सांगतायत, मुनिवर, जो तुमचा पुत्र आहे ना, तो खरोखर निर्विकार आहे, तो निर्विकारी आहे आणि म्हणून आम्हाला त्याच्याबद्दल काहीच वाटलेलं नाही, निसंकोच लहान बालकाप्रमाणे आम्ही वर्तन केलं. आता हे शुक धावत धावत वनामध्ये गेले आणि तपश्चर्या करायला सुरुवात केलेली आहे. भगवंताचं नाम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. सर्वांनी टाळी वाजवा. गोविंद राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, गोविंद राधे गोपाल 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 राधे, गोविंद राधे, सर्वांनी म्हणा, गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे, सर्वांनी हात वरती करायचे आहेत आणि टाळी वाजवायची आहे. गोविंद राधे गोपाल राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, गोविंद राधे गोपाल 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 राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, श्री राधे राधे गोविंद
गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद ताली वाजवा गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद राधे श्री राधे राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे भगवान की जय बोलिए श्री कृष्ण भगवान की जय बोलिए श्री कृष्ण भगवान की जय राधे 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 राधे। अशा प्रकारे शुक मुनी त्या भगवंताचे नाम जप यज्ञ करायला सुरुवात केलेली आहे। पहा 10 वर्षाचा मुलगा 12 वर्षाचा हे बालक डायरेक्ट जन्मल्यानंतर तपसाधना साधण्यासाठी जंगलामध्ये निघून जातो। म्हणून खरोखरच अधिकारी पुरुष कोण आहेत? श्रीमद भागवत कथा कृष्ण कथा श्रवण करण्याचे खरोखर अधिकारी कोण आहेत? तर शुक मुनी आहेत, राजा परीक्षित आहेत की त्यांच्याकडे ती योग्यता आहे, त्यांच्याकडे ती पात्रता आहे, त्यांचा तो अधिकार आहे। आता तो अधिकार कशा प्रकारचा आहे तो आता पुढे आपल्याला ऐकण्यात येईलच। आता एकदा व्यास खूप उदास झालेले आहेत। पहा बराचसा काळ निघून गेलेला आहे। बराचसा काळ निघून गेल्यानंतर 12 वर्षाच्या नंतर हे पुत्र प्राप्ती झाली आणि तेही बालक जे वृद्धापकाळात आश्रय झाला पाहिजे तो मुलगा तपसाधना करण्यासाठी निघून गेल्यानंतर त्या माता पित्याला काय दुःख झाले असेल विचार करा। आणि आता मात्र उदास झाले, व्यास म्हणे उदास झालेले आहेत। आणि असे व्यास उदास असताना त्यांनी 17 पुराणाची निर्मिती केलेली आहे। 17 पुराण लिहिले, परंतु चित्ताला मनाला समाधान नाही, समाधान नाही। नारद मुनींची भेट झालेली आहे आणि भेट झाल्यानंतर नारद मुनी म्हणतात, ऋषीवर तुम्ही उदास का दिसताय? आपल्याला हे कोणीतरी म्हणतं आज चेहरा पडलेला का आहे, काय झालंय हो? असं विचारल्यानंतर आपल्याला थोडं बरं वाटतं की कोणीतरी मला विचारपूस करतोय। बरोबर, विचारपूस केली तर बरं, नाही तर काहीच खरं नाही। एक दृष्टांत मला आठवला। एक महिला बरेच दिवसानंतर आपल्या पतीला विनंती केली, काही करा परंतु मला नाकात नथ हवी आहे। पैसा नाही, गरीब परिस्थिती आहे, परंतु नाकही नाही, परंतु नथनी घालायची खूप आवड आहे। आणि मग विचार केला, पतीला विनंती केली आणि पतीने बरेच दिवसानंतर काहीतरी सरकारची योजना आली होती आणि त्या योजनेमधनं त्यांनी ती नथ आपल्या पत्नीला केलेली आहे। शेत नव्हतं, परंतु डुप्लिकेट कागदपत्र देऊन विहिरीसाठी त्यांनी पैसे मागवले आणि त्या पैशातून हिला नथ केली आणि मग ती नथ घालून अशा कार्यक्रमामध्ये आलेली आहे। कथेसारख्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर आता आपल्या महिलांचं लक्ष कुठं असतं? कोणती साडी कोणी घातलेली आहे, कशा प्रकारचं आभूषण अलंकार घातलेला आहे आपण बघतो की नाही? तसं त्या महिलेला वाटायला लागलं, मी एवढी सुंदर नथ घातलेली आहे परंतु माझ्याकडे कोणीच पाहत नाही। का पाहत नसतील? हे कुणाचंच लक्ष नाही। ती सारखं इकडे तिकडे फिरते, सर्वांच्या समोर मुद्दाम फिरते, परंतु कोणीच तिला विचारत नाही, का ग
कधी केली नाहीत असं कोणीच विचारत नाही. तिला खूप राग आला. घरी गेली आणि काळी माचीस घेतली आणि पेटवून दिलं घर. पेटून दिले. शेजारची 2-4 घरं पेटली आणि मग खूप लोकांची गर्दी झाली. गर्दी झाल्यानंतर तिथे एका बाईने विचारलं, कधी केली नाहीत तुला? ती म्हणली, अगोदर सांगितलं असतं तर मी एवढा उठा ठेव कशाला केला असता आग लावायचा. म्हणजे असं आहे, आपल्याला विचारलं, थोडं विचारपूस केलं का चेहरा पडलेला आहे असं नारद मुनी शुक मुनींना व्यासांना विचारतात. आणि व्यास सांगतायत, मी 17 पुराण लिहिली परंतु माझ्या मनाला चित्ताला समाधान नाही. मग नारद मुनी सांगतात, मुनीवर तुम्हाला खरोखर जर चित्ताला समाधान हवंय तर तुम्ही कृष्ण चरित्र लिहा, भगवंताच्या लीला लिहून काढा आणि मग पहा तुम्हाला खरोखरच आनंद वाटेल. अंतःकरण तृप्त होईल, मन तृप्त होईल. जन्मोजन्मी अतृप्त असलेलं हे अंतःकरण खरोखरच कृष्ण कथेने तृप्त होईल. आणि असंच झालं. त्यांनी शेवटचं जे पुराण आहे ते श्रीकृष्ण कथा, ही श्रीमद भागवत कथा ते व्यासांनी लिहिली. व्यासांनी लिहिली परंतु आता कुणाला द्यायची ही कथा? कुणाला सांगायची कथा? कुणाला सांगायची? आपण आपली प्रॉपर्टी आपल्या मुलाला देतो, वारस करतो. आता ही प्रॉपर्टी कुणाला द्यायची? पहा, प्रॉपर्टीसाठी अधिकारी कोण आहे म्हणून व्यासांनी शुकाचा विचार केलेला आहे. एक पुत्र म्हणून नाही, एक पुत्र म्हणून विचार केलेला नाही, परंतु ही ज्ञानाची प्रॉपर्टी कुणाला द्यायची तर शुकच योग्य आहे यासाठी. म्हणून या प्रॉपर्टीसाठी शुकाचा विचार केला. परंतु शुकाला कसं बोलवायचं? तो तर येऊ शकत नाही. तो संसाराचा मोह नाही, पित्याचा मोह नाही. तो मला दर्शन कसं देईल आणि मी कुण्या शब्दामध्ये त्याला सांगायचं, कशा अवस्थेमध्ये सांगायचं? आता त्यांनी एक युक्तीच केलेली आहे. काही मुलांना अर्धा श्लोक शिकवला आणि त्या मुलांना तो श्लोक म्हणण्यासाठी सांगितलेला आहे. ते मुलं रोज चारण करणारे गायी घेऊन वनामध्ये गेले आणि चारत असताना तो अर्धा श्लोक मोठ्याने म्हणायला लागलेली आहे. आणि मग हा श्लोक म्हणत असताना शुक मुनीने ते ऐकला आणि शुक मुनी धावत आले. मुलांनो, परत म्हणा हा श्लोक, परत म्हणा. परत म्हणला, अरे हा तर श्लोक अर्धवट आहे, हा श्लोक अर्धवट आहे, पूर्ण म्हणा. त्यांनी सांगितलं की हा श्लोक आम्हाला येत नाही, आमच्या गुरूंना येतो, तुम्हाला आमच्या गुरुपर्यंत यावं लागेल. आता शुक मुनी व्यासांकडे निघाले. कशासाठी? एक पिता म्हणून नाही, परंतु ही ज्ञानाची प्रॉपर्टी प्राप्त करण्यासाठी शुक आता व्यासाकडे निघाले. आणि व्यास मुनींना भेटले. विनत कंदर होऊन विचारतायत, मुनीवर मला हे ज्ञान निरूपण करा भगवंताचं. आणि या ठिकाणी संपूर्ण श्रीमद भागवत कथा व्यासांनी या शुक मुनीला वर्णन केलेले आहे, श्रवण करवलेले आहे. अशा प्रकारचे खरोखरच अधिकारी कोण आहेत, पात्र कोण आहेत तर व्यास शुक मुनी. आणि म्हणून हा आनंद आपल्यालाही प्राप्त होतो. परंतु आपण या ठिकाणी या कथेमध्ये आल्यानंतर स्वस्थ चित्त, एकाग्र चित्त करून ही कथा श्रवण केल्यानंतर तो आनंद आपल्यालाही प्राप्त होणार आहे. असो आपलं आजचं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे. आणि उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला कृष्ण जन्म पाहायचा आहे. आणि म्हणून छोटासा बालक पाळणा या ठिकाणी घेऊन यायचा आहे. श्री गोपाल कृष्ण भगवान